मुस्लिम बांधव या ठिकाणी काल विशाळगड या पवित्र भूमीवरती काही समाजकंटकांनी जो राडा केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। विशाळगड ही अत्यंत पवित्र भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पवित्र भूमी आहे। दुर्दैवाने या पवित्र भूमीवरती काहींनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि या अतिक्रमणाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे। काही अतिक्रमणधारकांचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट सुद्धा आहे। म्हणजे अतिक्रमण हा प्रश्न शासन दरबारी असताना आणि न्यायप्रविष्ट असताना सुद्धा काल रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून काही समाजकंटक हे विशाळगडावरती पोहोचून पूर्व नियोजितरित्या त्यांनी त्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत। हे हल्ले करत असताना तेथील मशीद असेल, पवित्र दर्गा असेल, असंख्य मुस्लिमांची घरं असतील आणि त्यांची वाहनं असतील, दुकानं असतील, या सगळ्यांच्या वरती प्रचंड प्रमाणामध्ये दगडफेक करून मोडतोड केलेली आहे, जाळपोळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही घरं सुद्धा पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। लहान मुलांच्या वरती आणि महिलांच्या वरती अत्याचार करत त्यांच्यावरती अगदी लाट्या काट्या तलवारी सुद्धा वापरून जीव घेणे हल्ले त्यांच्यावरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं आहे अशातलाही भाग नाही, तिथे काही हिंदू बांधव होते त्यांच्यावरती सुद्धा हल्ले झालेले आहेत। आणि त्याचबरोबर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यावरती सुद्धा हल्ले करण्यात आलेले आहेत। अगदी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित साहेब यांच्यावरती सुद्धा हल्ला दगडफेक करण्याचा प्रयत्न या समाजकंटकांनी केलेला आहे। म्हणजे माजूर आणि मस्तवाल झालेला आहे। या सगळ्या समाजकंटक कठोर कारवाई होणे ही नितांत गरजेची आहे। यासाठी आम्ही सर्व मुस्लिम बांधव या निंदनीय विकृत घटनेचा या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो, त्याचा जाहीरपणे आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि आमची मागणी आहे महाराष्ट्र शासनाच्याकडे की ही घटना ज्यांनी घडवलेली आहे ते जे कोण समाजकंटक त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यांनी हे जे जीवघेणे हल्ले केलेले आहेत आणि पवित्र भूमीवरती त्यांनी जो राडा केलेला आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई ही तात्काळ झालीच पाहिजे, ही पहिली मागणी आमची या ठिकाणी। पूर्वभावी महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडलेली आहे। त्या घटनेचा सर्वांच्या वतीने मी निषेध करतो। जे काय झालं ते चुकीचं झालेलं आहे आणि त्याला कुणी माफ करणार नाही। त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे। मी सर्व मुस्लिम बांधवांना एवढीच विनंती करतो की आपण कोणतीही शांतता आणि सलोखा बिघडवू नये। जे काय होईल ते सरासरी मार्गाने आमचे प्रयत्न चालू आहे, कारवाई चालू आहे। आपण शांतता राखावी आणि या घटनेच्या अनुषंगाने कुठलेही वादग्रस्त पोस्ट किंवा काही करू नये आणि जेणेकरून दोन समाजातील वितुष्ट वाढू नये एवढी एक आपल्याला विनंती करतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई चालू केलेली आहे, असं मला वचन देतो।